तू निर्गुण निराकार चैतन्याचा वारा, आधार सकळांचा मायेचा निवारा, विश्वाचा सातबारा तुझ्या मालकीचा, दास मी भोळा फक्त भोई पालखीचा. माझ्या लडिवाळ शब्दांच्या घुटमळती ओळी, तुझी कारुण्याच्या चांदण्यांनी भरलेली झोळी. दीनबंधु कृपा सिंधु दया सागरा, गंध तूची रंग तूची धरती अंबरा. संकटात बळ देई पाठीशी उभी राही, रख रख त्या उन्हातली सावली. माऊली माझी स्वामी समर्थ माऊली, माऊली माझी स्वामी समर्थ माऊली. तुझ्या वीण प्रार्थू गुणाला. प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा, तुझा दास मीही स्मृती मनाला. क्षमेची असे याचना त्वत्पदाला, समर्था तुझ्या वीण प्रार्थू गुणाला. समर्था तुझ्या वीण प्रार्थू गुणाला. मला काम क्रोधाधिकी जागविले, म्हणूनी समर्था तुला जागविले. नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या वीण प्रार्थू गुणाला. समर्था तुझ्या वीण प्रार्थू गुणाला. नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या वीण नाही तुझी श्रेष्ठ आई. अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या वीण प्रार्थू गुणाला. समर्था
कदम च द्वितीय कर्म तृतीय कृष्णबिंदाच गजवस्त्र मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा घडो पाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुझ्या वीण प्रार्थू कुणाला समर्था तुझा वीण प्रार्थू कुणाला समर्था तुझा वीण प्रार्थू कुणाला जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् हा 31 डिसेंबर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ व्यसन मुक्ती मठ कोयनानगर या मठामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. हे करण्याचं कारण म्हणजे सद्गुरू नाना महाराजांनी आपलं 36 वर्षाचं तप या ठिकाणी उदासनाथ स्वामी नामाने केलेलं आहे. कारण 12 वर्षाचं एक तपस असतं. महाराजांनी अक्कलकोट या ठिकाणी गेली 6 वर्ष या ठिकाणी 12 वर्षाची तप या ठिकाणी केलेलं आहे. आणि या उभ्या आसनामध्ये महाराजांनी आपल्याला या दारूतून व्यसनमुक्त होण्यासाठी आणि सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आज महाराज आपलं या ठिकाणी जप करत आहे. जप म्हणजे काय तर या ठिकाणी स्वामी समर्थ रामाचा अखंड चिंतन या ठिकाणी महाराज आपल्या उभ्या आसनात या ठिकाणी करत आहे. कारण आपल्या जीवांचा उद्धार व्हावा आणि आपण भक्तिमार्गाला लागावं यासाठी महाराजांनी हा अट्टास करून सर्वांना व्यसनमुक्त बनवण्याचं या ठिकाणी कार्य या कोयनानगरच्या भूमीमध्ये महाराजांनी चालू केलेलं आहे. कारण ज्या लोक या व्यसनमुक्त झाले त्यांचा संसार सुखाचा या ठिकाणी झालेला आहे. आणि जे भक्त काही व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना व्यसनापासून बाजूला करण्यासाठी या ठिकाणी महाराज स्वामींच्या कृपेने या ठिकाणी आटोकाट या ठिकाणी प्रयत्न. आज 31 डिसेंबर म्हटलं की सगळे 31 आणि सगळीकडे काय करतात ते मला माहित नाही. परंतु व्यसनाधीन हो दुसऱ्या दिवशी आपण जर पेपर पाहिला तर 2-3 गाड्या उभ्या असतात. चांगले तरुण वर्ग या ठिकाणी व्यसनाधीन होऊन पूर्ण पडलेले असतात. म्हणून महाराजांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की या सर्व जीवांना आध्यात्मिक दृष्ट्या सर्व देवी देवतांना अभिषेक स्नान करून आणि स्वामी नामाचा जप करून स्वामी पोटी पारायण करून यज्ञ होम हवन करून भजन भावण्यासारखे या ठिकाणी कार्यक्रम करून या जनजीवांचा उद्धार व्हावा यासाठी महाराजांनी या कार्याचा या ठिकाणी आरंभ केलेला आहे. काची भीतोसी भय हे पडू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. गुरु शरणं भवतरणं गुरु शरणं भवतरणं. खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानेच साथ नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. गरे 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 सरे गरे गरे रे ग मग मग रे ग मग मग अपरा गरे ग मा ग.
देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव तुमसे दर्शन होता जाती ही पापे स्पर्शन मात्रे विलया जाती भवदुरिते चरणी मस्तक ठेवूनी मनी समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परते जय देव सुगंध केशर भाई बरटोपी टिया करणी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा शरणागत तुझ होता भय पडले काळा तुमचे दास करती सेवा सोहळा जय देव मानव रूपी काया दिससी आम्हास अक्कलकोटी केला यतिवेशेवास पूर्ण ब्रह्म तुची अवतरला खास अज्ञानी जीवास विपरीत हा भास जय देव निर्गुण निराकार विश्वव्यापक स्थिर चर व्यापुन अवघा उरलासी एक अनंत रूपे धरसी करणे ना एक तुझे गुण वर्णिता थकले विधी लेखा जय देव घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी शरणागत दासावर करी कृपा दृष्टी जय देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव तुमसे दर्शन होता जाती ही पापे स्पर्शन मात्रे विलया जाती भवदुरिते चरणी मस्तक ठेवूनी मनी समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परते जय देव सुगंध केशर भाई बरटोपी टिया करणी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा शरणागत तुझ होता भय पडले काळा तुमचे दास करती सेवा सोहळा जय देव मानव रूपी काया दिससी आम्हास अक्कलकोटी केला यतिवेशेवास पूर्ण ब्रह्म तुची अवतरला खास अज्ञानी जीवास विपरीत हा भास जय देव निर्गुण निराकार विश्वव्यापक स्थिर चर व्यापुन अवघा उरलासी एक अनंत रूपे धरसी करणे ना एक तुझे गुण वर्णिता थकले विधी लेखा जय देव घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव जय देव ब्रह्मांडाचा नायक तूच पिता परमात्मा तू तुझ्या चरणी ठेवनी माथा काय वर्णू तुझी गाथा अक्कलकोटीचा मालक तू ह्या जगताचा चालक तू अक्कलकोटीचा मालक तू आम्हा लेकरांचा पालक तू हे स्वामी राया राहू दे तुझी माया हे स्वामी राया दर्शन दे रे देवा हे स्वामी राया राहू दे तुझी छाया हे स्वामी राया शरणी ठेवितो माथा ओढ लागते रे तुझी देवा जशी पंढरीची वारी दंग होनी भजनी तुझ्या देवा विसरतो ही दुनिया सारी ओढ लागते रे तुझी देवा जशी पंढरीची वारी दंग होनी भजनी तुझ्या देवा विसरतो ही दुनिया सारी रंगलो तुझ्या नामात रमलो तुझ्या ध्यानात हरवलो तुझ्या लोचनी स्मरुणी तुझेच रूप जन्मोजन्मी माझ्या मनी लीन झालो तुझ्या चरणी अक्कलकोटीचा मालक तू ह्या जगताचा चालक तू अक्कलकोटीचा मालक तू आम्हा लेकरांचा पालक तू हे स्वामी राया राहू दे तुझी माया हे स्वामी राया
दर्शन दे रे देवा, हे स्वामी राहू दे तुझी छाया, हे स्वामी राया चरणी ठेवितो माथा. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तुझ्या पायरीशी आज चालूनी आलो, तुझ्या पायरीशी आज चालूनी आलो. स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो, स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो, स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो. दाटली या कंठाशी आर्तता ही आजर, दाटली या कंठाशी आर्तता ही आजर. स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर. चक्र हे हरी जय राम कृष्ण हरी, हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. मूर्ती ठसावी श्री हरीची ऐशी शिकवण आहे सर्व
या प्रकारे नाथांचं भारूड आम्ही सोंग रूपात आपणा पुढे सादर करीत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशं एकं नित्यमेवानचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. लग्न झाल्यापासून बघते तर पडकाच बहार भूकंपाच्या अगोदर ढासाळा इकडं पडकाचं घर आणि मोडकाचं छप्पर. अहो भाद्रपद महिन्यात घरात गणपती गौरी बसून म्हटलं त्याच्याकडे डोंबदेव बसू का साधा देवाला देव घर काही सांगायचं लग्न झाल्यापासून बघते कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही हो. ही साडी सुद्धा आमच्या सरपल्ली ताईने दिली म्हणून 4 माणसं तरी आले. अरे वा. नाहीतर काय सांगायचंय लग्न झाल्यापासून रोज गावांवरच बसते. होय वेड्याने कधी एक लग्नात साडी घेतली आता कशी खाली मान घातली. कधी एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तेच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. याच्यात 17 सण 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली ना. हे काय केलं आंघोळीच्या 2-2 गोळ्या घेते काय करायचं. होय फटकत लुगडं आणि तुटकी जर सोडली तर शिवायला गोळा. आतापर्यंत माझ्या काय एक तर फुटका म्हणे बांधायचा होता की 4 बायका जर हळदी कुंकाला गेले ना बायकाने म्हणायचं काय सांग नाव घ्या की नाव घ्या की मुडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत घे आता घे. तुमचा मान राखून नाव घेते आणि यांना इथं सोडचिट्टी देते. घटस्फोट बसा ओरडत. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेली सायको. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेली सायको. शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. हे अजून एक घे ना अजून एक घे. तुमचे मित्र आहेत का ते वाटलंच कलरवर. अरे वा. तर घेते बाई. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. सिस्टीमवाल्याचं नाव घेते 4 गडी राखून. अरे वा. सुरतेचे मोती कुळधाव सोनं या राजाचं लेणं नाही.
एका जनार्दने समरस झाले तो रस येथे नाही. शरण गोक म्हणते माहितीये का, अहो, लग्न झाल्यापासून बिचारा आज भेटलाय होय. टाळ कुठत गेलो तर कुणास लग्न झाल्यापासून बिचारा एक दिवस घरी नाही. चाला आळंदीला, चाललं पंढरपूरला, चाललं देऊळला, चाललं काशीला. ह्याला बुक्का लाव, त्याला बुक्का लाव. न बुक्का लावायचे घरी काय बायकांनी बुक्का खाऊन मरायचं गाव. हे महाराज मंडळी असेच बाहेर जोगावत्यात आणि घरी बायका मिसऱ्या घासून वाट बघून मारायला लागले. आज तरी बुवा घरी त्याला, उद्या तरी बुवा घरी त्याला. काय बुवा लोकांचं घर आहे का हो, या सप्त्यावनं त्या सप्त्यावं, त्या सप्त्यावनं त्या हप्त्यावर बुवांना पुरी देऊ नका. मी म्हणले मी तुम्ही तसंच बुका लावेल हिंगा. मी तुमच्या पंढरपूरच्या खाली तुळजापुरात जाऊन कुकू लावून तरी जगती. आई राजा उधे उधे अनादि निर्गुण प्रगटली माय भवानी. महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची कराया धाडणी. भक्ताला ती पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा ज्ञानपुत्रा दंभ सासरा सोड कुपात्रा धरी अंतरीच्या समित्रा. आईचा जोगवा जोगवा मागिना आईचा जोगवा रडू नको बाळा, उगी उगी रडू नको बाळा, किती समजावं रे. उगी उगी आणि गेला तू म्हणला बरोबर हाताने नाही. तुमच्याकरता मी फॉरेनला गेलो, 5 सगळी स्पेशल बनली हातरी घेऊन आलो. ही हाताची दाढी वळवली ना, अरे कधी उघडा नाही. कपडे काढा आणि खुर्ची पुढे घ्या. वारिक वारिक करू हजमत बारिक वारिक वारिक करू हजमत बारिक हे वारिक वारिक करू हजमत बारिक वारिक वारिक करू हजमत बारिक करू हजमत बारिक कपड्याला बिलकुल हात लावण्या पतीचा उलनचा कपडा आहे. शेंडी जरा कडे काय छसका लागण्यास संभव आहे, पण हाताची घाण लागता का माने. मेडियम फॉरेनचा मला इंडियातलं काही ठेवत नाही. खास लोकांकरता खास क्वालिटी पकडा. काय तुम्ही शाणी माणसे वेळेसारखे वाटताय. काचाला हाताची काय गरज होती का? सगळे डाग पाडून ठेवले. मी म्हणतो कंपनीनं आरशा करता एवढं सुंदर स्टँड गेले दिसत नाही का? असं स्टँडला पकडा. अजिबात काचाल धक्का लागता का माने. आयसा आणि साहेब हा सगळ्या तुमच्या पाटील तालुक्यात नाही घेतलं की दिसलं. या आरशामध्ये थोड्या वेळाने दिसते, थोड्या वेळाने सारखा आरशात बघा. माझ्या तोंडाकडे नका बघू. या आरसा कसला माहितीये? अशी जी माहिती सांगतो. विवेक दर्पण आईना जाऊ. विवेक म्हणजे विचार.
विवेक म्हणजे असा विचाराचा अर्थ आहे, विचार केला तर पायात राहतो, विचार केला तर पायात राहतो, अविचार केला तर थोबाडा सुद्धा बसतो. न विचार करणाऱ्यांच्या विवेक दर्पण आईना लावू, वैराग्याचा चिमटा हलवू. वारिक सिंगल निपलचा पंप काय बरोबर काम करीत नव्हता. तुमच्या करता मी खाय डबल निपलचा प्रेशर पंप फॉरनरनं मागवलाय. काय या पंपाचं वैशिष्ट्य बघा, पाणी इतकं प्रेशरनं चालतंय ना, डोक्यात ऊस सुद्धा जिवंत राहू शकत नाही. वारिक आणि हे पाण्यानं काय तुमच्या कोयना झालं होतं ना, हे पाणी आमच्याकडे असं आहे, उदक शांती डोई भरू. हे शांत रूपाचं पाणी, एकदा डोक्यात पाणी मारलं की अगदी उतरली पाहिजे आणि शांत समाधानी वाटलं पाहिजे. हलकाचं वाटतंय का नाही? भाग गेला शिन गेला, उदक शांती डोई भरू, अहंकाराची शेंडी पिळू. वारिक वारिक करू हजमत वारिक सगळ्यापेक्षा भाग्यवान उजळले भाग्य आता. एवढा रेशमी स्मूथ ब्रश पहिले भगवानी तुमच्यावर, कशी काय झोप लागली का नाही तुम्हाला? मग वारिक वारिक करू हजमत वारिक हे वारिक वारिक करू हजमत वारिक करू हजमत वारिक हजमत वारिक रागाण्याचं काय कारण नाही. खुर्चीला दांडी नसल्यामुळे पाय मांडी ठेवून काम करावं लागतंय. बरं दाढी तुमचीच करतोय ना, तुमचा पुरीव कट असल्यामुळे व्यवस्थित मारावं लागतोय ना. वारिक करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक वारिक करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक हजमत वारिक हजमत वारिक हजमत वारिक. पाटील तलवार कटका, राऊंड कटका, हायवे कटका, आंबेडकर कटका. बघा ओके. वारिक वारिक करू हजमत वारिक 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 हजमत वारिक हजमत वारिक. साहेब जरा शिंकरा, सगळे घाण निघाले बघा. कसं काय चकाचक. ओके आता नख काढतो म्हणजे खिटखिट गेली. करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक हजमत वारिक करू हजमत वारिक हजमत वारिक करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक आणि वारिक वारिक करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक करू हजमत वारिक करू हजमत वारिक करू हजमत वारिक. पद्धतशीर मान मोडली, घरी जाऊन झोपला ना कधी सुद्धा उठणार नाही. एवढं मस्त मालिश केली. पण साहेब तुमच्याला मला इथं भानगड काय मिळाले? नाही दुसरी काही भानगड नाही, पण पुष्कळ दिवस झालं म्हणजे तुम्हाला दम्याचा आजार आहे. बरे तुम्ही दवाखाने उलटे पालते करून डॉक्टर मातीत घातले, इलाज झाला नाही. त्याला शुल्लक कारण तुमच्या नाकात केसांची फार गर्दी झाल्यामुळं तुम्हाला म्हणावा असा शुद्ध शाकाहारी श्वासोच्छ्वास घेता येत नाही. वरून येणारे शेंबडम मेकडे यांचे महापूर तुमच्या केसाच्या स्पीडबक्रमध्ये अडकताय. नाकातले करू हजमत वारिक करू हजमत वारिक करू हजमत वारिक. खड़े खड़े वो बैठेंगे बैठ जाओ.
निकाल पैसा. त्याला सामान्याचं भेटत नाही. सकाळ धरणं दाड्या करते कोणी पैसे द्यायला तयार नाही. पहिला पैसा निकालो फिर छोडता. पैसा छोडा नाही, पैसा निकालो. आता पैसे द्या. गुगल पे ने फिर नाही काय रोकडा 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 निकालो. रोकडा निकालो पैसे. आता पैसे द्या. अजे फुकट दाड्या करणार किती येते इथे? फुकट दाड्या करणार किती येते बटावर? मागची काय उदारी? चले जाओ. अरे ट्रॅव्हल सहुवर्णाचे देऊनी हात, सहुवर्णाचे देऊनी हात, सेना राहिला निवांत. वारिक वारिक कारो हातमतार्थ. गंगाबाई वर्गे मामाबाई वर्गे आमसाबाई वर्गे तुला फैल अगं बाई तुला अगं बाई तुला बुरगुंडा होईल मावसे तुला सोन्याच्या तुकड्या तुला हे नतू आले तुला तुला गोऱ्या पान गोरा तुला बुरगुंड होईल गाडी हक्क वाडकी मावशी अनादि शिंदन वलाई झाले अनादि शिंदन वलाई झाले स्वानंदे कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू हारी लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरिले बुरगुंड तुला वाडकी अक्का वाडकी मावशी अय्या अय्या वरलेलीची अक्का का बघते की तोंडाकडे मक्का मक्का अर्धभर भाकर घेऊन ये गाठगाठ पिठलं घेऊन ये तुला सुया देते दोरा देते पिना देते डिस्कोचा माने देते मुरड शेंग देते तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा देते हा लवकर घेऊन ये लवकर घेऊन ये कच्छा इबाया वाढ मच्छा इबाया वाढ वरा इबाया वाढ वामना इबाया वाढ बोधा इबाया वाढ तुला नातवांड होईल बुरगुंड होई तुला तुला लोक होईल बुरगुंड बुरगुंड म्हणजे काय हो बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ होतो तुला मुलगा होईल या मुलगी होईल हा सरळ सरळ शब्द बुरगुंड म्हणजे ज्ञान बुरगुंड म्हणजे ज्ञान भगवंताच्या दशावतारा तुला ज्ञान होईल पण एकनाथ बाबा सांगतात ज्ञानदेव निवृत्ती सोपान ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संतजन सवे कुरकुले घेऊनी भीमा तटी उभी राहिले से माय बुरगुंड तुला
ए माझा फोटो काढून काय लेकराचा पोट भरतं का? बिकरला वाडकी नुसतं कॅमेरा लावून बसलं म्हणजे लेकूर बघ तुझ्याकडे बघतोय का तरी. हा त्यात गप पडला त्या गठोडा सुद्धा पडला माझ. बिकरला वाडकी झाला या कॅमेरामॅन ये कानात फोटो घालून बसतो. एका डोळ्यानं माझ्याकडे बघतो. वाढ झालं वाढ मावस. भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी, भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी, विठेवर समचरण ठेवूनी, भक्ताला गी अनुदिनी करकटी उभी राहिले से माय. बुरगुंड होय तुला प्रल्हाद महाराज आला. यो माझे अप्पा गप खेळ 200 रुपयाचा पोटका चालले वाटते गोड वाढ गे माई. तुला नात वाढवेल पट वाढवेल कपात वाढवेल. कच्छ मच्छ वराह नरसिंह रूपिणी, कच्छ मच्छ वराह नरसिंह रूपिणी, भक्ताला गी स्तंभ फोडोनी, भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षला से माय. गुरगुंड व्हाय तुला वेडी ग पायनी झाली वेडी ग पायनी लोक खायला लागली की मक्का वर तोंड करून बघताय. रांडा मीडियाकडे ओकून पाडते शी कसं खाताय गे नगदी कशी मी खाईन. तुमच्या का पोटात केळ कालवायला लागले ती. काय झालं या माणसा म्हणते मी तुझ्या पातेल्यातलं थोडं शिकरण देते का? तुम्ही नाही मला खाऊ देणार 10% झाला कर्माचा मातेरा सोडून दिधडाचे भरारा. सांडिले मी माझ्या 5 पोरा, मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफडी. वेडी ग वंदे मातरम सारे जहां से एक बच्चा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, शिवाजी जय भवानी, राजाधिराज योगीराज गणपती बाप्पा मोरया. बच्चा नावाने कालिका मातेच्या नावाने आता जाऊ द्या ना. असलं येते तुम्हाला लगा चाबरं दिसते तरी सगळे. तुटली कर्माची साखळी लागली आता मला कोणाकडे, मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफडी. येड्यानं मी काही इडी. अरे तुम्ही सगळीची इडी कुशाला घरदार सोडली निर्बोंबलं तिथं घेऊन बसलाय तुम्ही तर लय शहाणा आहे. येड्यानो खरं तर हेच वेळ लागावं. आपण आपले पण विसरणं हेच खरं वेळ आहे. आपण आपले पण विसरावं, मी तुपणाची बोळवण करावी आणि भगवंतमय व्हावं हे खरं वेळ आहे. पण तुम्हाला या सोंगाचा वेळ लागल्यामुळं तुम्ही अजून कस तरी थांबलाय. पण या बाह्य सोंगालाचं वेळ न होता आता अंतरंगानं त्या प्रभू प्रेमाचं वेळ लावून घ्यावं. अंतरंगानं वेळ व्हावं. वेळ माझ्या गवळीसारखं लागावं.
गवळणी वेड्या व्हायच्या कधी नुसती कृष्णाची बासरी ऐकली तरी गवळणी विजयी व्हायच्या कृष्णमयी व्हायच्या आणि तशाच निघायच्या. नाही सांगणार का माझा नवरा आहेच का एवढा दम देतोयस? हे सांग म्हणल्या नाही सांगणार. प्लीज सांग ना. आता कसा वाटणे मला प्लीज म्हणतो प्लीज. हे सांग ना प्लीज सांग ना. मला का नाही हा त्या जगुनाचं सांग पटकन तर. कुणाला सांगू नका तुला एकट्याला सांगते. हा सांग पटकन. ऐकून घ्या. हा ते बघ कॅमेरामॅन किती चावट आहे हळूच ऐकतोय कानानं. हे तू असं कर ऑनलाईन आहे ऑनलाईन. ते ऑनलाईनच रेंज मध्ये ये की जरा रेंज मध्ये. मला फुल रेंज फुल रेंज असं काय करायचं मोबाईलला नाही. अरे मला का नाही हा लागले. त्या जगुनाचं तीन तोंडाचा सहा हाताचा दोन पायाचा ओळख ओळख. तीन तोंडाचा सहा हाताचा दोन पायाचा नारायणपूरचा दत्तोबा. त्यानं मला फसावलंय त्यानं मला याड लावलंय त्यानं याड लावलंय म्हणून तर मी सगळं सोडलंय. काय सोडलंय सगळं सोडलंय. अरे त्याचं याड लागल्यावर काही शिल्लकच राहत नाही. सुटली प्रपंचाची आस देहभानाशी विसरले स्वरूपाचे लागले पिसे. मी सद्गुरु घरची वेडी कवे धडपडी वेडी ग. स्वामींनी तुम्हाला इथपर्यंत ओढून आणलेला आहे. तुम्हाला आम्हाला ओढून आणलेला आहे. ही तुमचं आमचे पुण्य आहे समजा. नाहीतर आजचा दिवस खतरनाक आहे. पण तुमच्या आमच्या भाग्याने हे आपल्याला नामस्मरण घडतंय. एवढा मोठा सहवास सद्गुरूंचा घडतोय ही आपण भाग्याची गोष्ट आहे. याच्याकरता बंधूनो गेलेले दिवस जाऊ द्या. आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चुका झाल्या असतील. आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चांगलं वाईट घडलंही असेल. ह्याचा विचार आता करू नका. मागे केले पाहू नका. पुढे जामीना हे तुका. मागे काय केलं हे बघत बसण्यापेक्षा पुढे काय करायला हवं याचा सारासार विचार करा. आपण आज योग्य मार्गावर पाऊल टाकलेला आहे. तर सावधान होई सावधान सावधान होई सावधान सावधान होई सावधान सावधान होई सावधान होई सावधान सावधान होई सावधान होई सावधान सावधान होई सावधान. 10 वर्ष बालपण 20 वर्षात जाईल हे तारुण्य. अभिमान तयाशी न कळे काही साधन. 10 वर्षाचा बालपण असं अल्लडपणामध्ये खेळता खेळता नकळत निघले गाथ्यात लिहिलंय. तिच्या तोंडाने बडबडतोय. माझ्या बापाच्या गाथ्यातलं पोट्यातलं ठिक्यातलं बाचक्यातलं काही नाही. एकनाथ महाराज सांगतात सज्जन हो परमेश्वराने तुम्हाला एवढा अलोलिका प्रकारचा निर्देह दिलाय. जे न मिळणारं मॉडेल तुमच्या सार्थक करा. हे न मिळणारं मॉडेल आहे. शेवटचं प्रोडक्शन आहे. बोर्डाची परीक्षा आहे. व्यवस्थित पेपर दे. नापास झाला तर तुला त्याच वर्गात राहावं लागेल. वेड्या नव्हे ही तुझी फायनल टीम आहे. वन डे नीट खेळ खेळ पण कधी सामने भरतील सांगता येत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म वर्म फेरा पडे 84 लक्ष योनीमध्ये अनेक कोटी कोटी फेरे फिरून 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 हा मानव देह हा फायनल टीमचा सामना आहे. आणि या सामन्यामध्ये भगवंताने तुला माणूस म्हणून जन्माला घातलाय. माणूस म्हणून जन्माला घातलाय. पण ए माणसा अरे माणसाच्या जन्माला येऊन जर तू माणसासारखा वागतच नाही तुला कुत्र्यासारखं मारावं लागल. कुत्र्यासारखं मारावं लागल. जागा हो मी माणूस आहे ती जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोट तिडकीने सांगितलं नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणणारे त्यामध्ये आहे दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव म्हणा किंवा जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. अनेक संतांनी अनेक प्रमाणात येऊन सांगितलं अरे किती दुर्मिळ आहे किती दुर्लभ आहे. आणि असं असून देखील तुमच्या आमच्या भाग्यानं हे आपल्याला प्राप्त झालंय ना. तर मग ह्याचं काहीतरी हित करा. पण या कलियुगामध्ये मी या देहाचं काय हित करतोय. डेरे 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 आमचं 1 नंबरचं हित. 50ची काय सांगू फजिती
काळे केस पांढरे होती तिला दंत पंगती हालू लागती तयाला म्हातार पण म्हणती 50 वर्ष झाली काळे केस पांढरी झाली तोंडाचं बोळक झालं काय बाबा कसं काय पोट पाण्याचं काय चावतं की नाही आता काय म्हणला चावत का आता पोरानू कशाच चावायचं राहिले आता उग पोटाच्या आगीला तसाच घोलमाडून तसाच गिळतू तसाच गिळण्यात तसाच मर लाज वाटते का तू अंडीच खेळा तुला काही तसाच गिळाय निर्माण केलाय का देवे दिला देह भजना गोमटा इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन येणे तू जोडसी नारायण नाचे जीवपण केवढे उपकार भगवंताचे तुमच्या आमच्या हृदय सुंदर दिले हात पाय नाक डोळे कान जिथल्या तिथं मूर्ती व्यवस्थित बसवली एवढं सुंदर तोंड भगवंताने तुला दिलं कशा करता गलमाडून खाया तोंड चांगलं दिलं होतं तोंडाने चांगला बोलला नाही या तोंडाने भगवंताचं चिंतन केलं नाही या तोंडाने कुठला ढाबा मोकळा ठेवला नाही परमिट रूम बीरबार सोडलं नाही कच्चं म्हणलं नाही भाजलेलं म्हणलं नाही रोगाने मेलेलं म्हणलं नाही उतरून टाकलेलं सुद्धा म्हणलं नाही गुटक्याशिवाय चगाळलं नाही हाडकाशिवाय काय फोडलं नाही नरकाशिवाय काय प्राशन केलं नाही आणि आता तसाच गिळतो तसाच गणित एखादा बोकडा झाडू काढून मर राक्षसी अवलाद 50-60 वर्ष आयुष्याची अशीच विल्हेवाट लावलीच आणि वय झाले 70ची काय सांगूया बसलेलं उठले तर त्याचे पुढे 70 वर्ष निर्माण झाली ती जागेला फाउंडेशन प्या एकदा बैल बसला की उठतच नाही दोघा चौघांना धरून उभा केला पाय उचलत नाही तरी तोंडातून देवाचं नाव येत नाही तरी बसल्या बसल्या पोराला म्हणते ए पोरानो अरे इकडे या आमचं कशाचं पिकलं पान एका दिवशी पटकन गळून जायचं तर बाबानो परपंच जरा नीट ध्यान देऊन करा नाहीतर त्या बुवा लोकांच्या नादाला लागून कुठं आळंदीन पंढरी करून तुळशीची लाकडं गळ्यात घालून आत्मा मारू नका अरे खाऊन पिऊन टणटणीत राहा आणि आपला परपंच सांभाळा मी आपल्या शेजारचं राम्याचं 2 एकरी काय निघालंय म्हण तेव्हा मी म्हणतोय माझ्या डोळ्यात एकच तेवढं खरेदी खत झालं तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटल त्या 2 एकरा का तुझी 2 थडगी बांधायची का अरे मसनात गावरे गेले ना पण लाचावले मन लागले से गोडी सोडी आईचे झाले माणूस मराय टाकला माणसाला प्रपंच सुटतच नाही आणि परमार्थ मात्र आठवत नाही तुझी दाढी जळू दी पण माझी बिडी पिटू दी अशी लोक तयार झाली 4-5 म्हातारी माणसं थंडीमध्ये बेडेवट कट्ट्यावर बसली ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु नाना महाराज की जय कैलासवासी गणेश चारही मुक्ती स्वामी चरणात 4 वेद 4ही मुक्ती स्वामी चरणात टाळांच्या गजरात म्हणूया स्वामी समर्थ प्रपंच करता नाम घेऊ श्री स्वामी समर्थ
दिगंबरा